आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय गणित भाग 1 एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये आपण व्यवस्थितरित्या सराव हा करायचा आहे जेणेकरून आपल्याला येणारा पेपर हा सोपा जाईल व त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळणार आहेत। यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला हा, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। यामध्ये 1 3x वजा y बरोबर 2 या समीकरणासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती असेल? तर यामध्ये योग्य उत्तर आहे y बरोबर यामध्ये 1 हा असणार आहे। यानंतर 2 एका अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद 3 4 आहेत तर 21वे पद काढा। तर यामध्ये योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 137। यानंतर प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील बी खालील उपप्रश्न सोडवा। त्यामधील पहिलं, अंकगणितीय श्रेणीचा सामायिक फरक काढा। a वजा 10 वजा 6 वजा 2 आणि 2। तर यामध्ये पाहायचं आहे आपण या सर्वात पहिले सामान्य फरक काढण्यासाठी t2 - t1 करूया, ठीक आहे। तर 6 - 10, तर यामध्ये 6 - 10 यामधील फरक येईल तर 4, ठीक आहे। तर यामधील सामान्य फरक काय आहे? तर सामान्य फरक यामध्ये 4 हा आपला असणार आहे। यानंतर यामध्ये 2 निश्चयकाच्या किमती काढा। तर यामध्ये आपण निश्चयकाची किंमत काढणार आहोत। तर यासाठी -8/2 आणि -3/4, ठीक आहे। आपल्याला अशा प्रकारचं समीकरण देण्यात आलेलं आहे। तर यावरून आपण सर्वात पहिले यांचा तिरकस गुणाकार करूया। तिरकस गुणाकार कशा प्रकारे? तर -8 × 4 आणि -3 × 2, ठीक आहे। अशा प्रकारे यांचा तिरकस गुणाकार। तर 8 चौक 32 आणि 3 दुणे 6, ठीक आहे। तर ऋण हे धन होतील आणि 32 + 6 = 38 हे आपलं उत्तर यामध्ये येणार आहे। यानंतर यामध्ये 3 a बरोबर 6 आणि d बरोबर -3 असताना अंकगणितीय श्रेणीचे पहिले 2 पद काढायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिलं पद तर आपल्याला 6 दिलेलं आहे, त्यानंतर दुसरं पद येणार आहे 3, तिसरं पद 0 आणि चौथं पद आहे -3। अशा प्रकारे पुढची पदही आपली येणार आहेत। यानंतर यामध्ये 4 15x + 17y = 21, तर 17x + 15y = 11 या दोन चलातील एक सामायिक समीकरणांवरून x + y ची किंमत इथे काढायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यांची आपण काय करायची तर बेरीज करायची आहे आणि बेरीज झाल्याच्या नंतर संपूर्ण समीकरणाला 32 ने भाग द्यायचा आहे आणि आपलं उत्तर हे x + y = 1 हे येणार आहे। यानंतर यामध्ये 1 वर्गमूळामध्ये 2 वर्गमूळामध्ये 8 आणि वर्गमूळामध्ये 18 ही अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे। तर यामध्ये t1 आहे वर्गमूळामध्ये 2, t2 आहे वर्गमूळामध्ये 8 आणि t3 आहे वर्गमूळामध्ये 18, ठीक आहे। यामध्ये जर आपण वजाबाकी केली तर यांचा सर्वसामान्य फरक किती असतो? तर सामान्य फरक आपला वर्गमूळामध्ये 2 हा येणार आहे। त्यामुळे येथील क्रमागत पदामधील फरक किती आहे? 2 आहे आणि हा काय आहे? स्थिर आहे, म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे। यानंतर यामध्ये 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13 हे एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। आणि 3 दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद इथे काढायचे आहे। तर 7 13 19 आणि 25 याचा आपल्याला 19वे पद हे काढायचं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील उपप्रश्न सोडवा। कोणते? यामध्ये 3 एकूण 9 गुणांसाठी। त्यामधील पहिलं, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत ते शोधा। यानंतर यामध्ये 2 मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे। 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर दोघांची आजची वये काढा। यानंतर 3 एका अंकगणितीय श्रेणीचे 10वे पद 46 आहे, 5व्या व 7व्या पदांची बेरीज 52, तर ती अंकगणितीय श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं आहे। यानंतर 4 यामध्ये एक सामायिक समीकरण सोडवा। तर इथे पाहायचं आपण हे आपल्याला जे अंकगणितीय एक सामायिक समीकरण जे दिसते तर ते आपल्याला एक सामायिक समीकरण हे सोडवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यासाठी आपला धन्यवाद। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपला हा सराव पेपर असणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे।